2025 एप्रिलच्या महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा जीव गेला होता. पण आता तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिक 2 टुरिस्ट गाईड्सना या दहशतवाद्यांची आधीपासूनच माहिती होती. त्यांनी या दहशतवाद्यांना मदतही केली होती आणि तरीही कुणालाही सतर्क केलं नव्हतं. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. अचानक काही बंदूकधारी तिथे आले आणि त्यांनी लोकांना धर्म विचारायला सुरुवात केली, विशेषतः पुरुषांना. जे हिंदू असल्याचं समजलं त्यांना त्यांच्या कुटुंबासमोरच गोळ्या घालून मारण्यात आलं आणि या भयानक हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. आणि नंतर या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा आणि द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनांनी स्वीकारली. या घटनेला आता 1 वर्ष झालं आहे, पण तपास यंत्रणांच्या चार्जशीट नंतर एक मोठं सत्य बाहेर आलं आहे. ते म्हणजे बशीर अहमद आणि परवेज अहमद नावाच्या 2 टुरिस्ट गाईडची. दहशतवादी आधीपासूनच माहिती होते आणि त्यांनी त्यांना मदत केली होती आणि तरीही त्यांनी पोलिसांना किंवा आर्मीला काही माहिती दिली नव्हती. NIAच्या माहितीनुसार हल्ल्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 21 एप्रिल ते तिन्ही दहशतवादी बशीर आणि परवेजला भेटले होते. त्यांची नावं होती बेलाल अफजल, हबीब नजीर आणि हनन जफर अशी. त्यांनी अमरनाथ यात्रेबाबत आणि काश्मीरमधील भारतीय सैन्याच्या कॅम्पबाबत माहिती विचारली होती. तपासात समोर आलं की बशीर आणि परवेज यांनी या दहशतवाद्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं होतं आणि ते काही वेळ एका झाडाखाली थांबले होते आणि नंतर एका झोपडीत गेले. बशीरने परवेज आणि त्याच्या पत्नीला शांत राहायला सांगितलं आणि कोणालाही काही सांगू नका असंही बजावलं. त्या दहशतवाद्यांकडे शस्त्र होती. ते उर्दूमध्ये बोलत होते, पण त्यांचा उच्चार पंजाबी शैलीचा होता. बशीरला हे माहिती होतं की ते दहशतवादी आहेत, टेररिस्ट आहेत. तरीही त्यांना पाणी दिलं, चहा दिला आणि रात्रीचं जेवण सुद्धा दिलं. जवळपास 5 तास ते त्यांच्या झोपडीत थांबले होते आणि ते निघताना त्यांना जेवण पॅक करून देण्यात आलं आणि बदल्यात त्यांनी बशीर आणि परवेजला 3000 रुपये दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोघे पुन्हा बैसरण पार्क परिसरात गेले असताना त्यांनी त्याच 3 दहशतवाद्यांना पाहिलं. पण तरीही त्यांनी कोणालाही सतर्क केलं नाही आणि यानंतर काही वेळातच वरती गोळीबार सुरू झाला आणि दहशतवादी हल्ल्याची बातमी पसरली. नंतर NIAच्या चौकशीत बशीर आणि परवेज यांनी हे सर्व मान्य केलं आणि या सगळ्या प्रकरणामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की या हल्ल्यामागे स्थानिक मदतही होती. फक्त काही हजार रुपयांसाठी आणि देशापासून 26 निष्पाप लोकांचा जीव गेला आणि दोघेही पेहलगामचेच रहिवासी होते. आणि त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की त्यांनी दहशतवाद्यांना मदत का केली. दहशतवाद फक्त सीमा पार नसतो, कधी कधी तो आपल्या आसपासही, तो आपल्या शेजारीही लपलेला असतो.